उंच उंच इमारती, आजूबाजूला धुळीचं वादळ, पुढचं काहीच क्लिअर दिसत नाहीये आणि बॅकग्राऊंडला मोठमोठ्या आवाजात होणाऱ्या मेघगर्जना. हे वादळी वाऱ्याचे व्हिडिओज तुम्ही इंटरनेटवर कालपासून पाहिले असतीलच. झालंय असं की दिल्ली NCR मध्ये धुळीचं वादळ आलंय आणि त्यानंतर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुद्धा आलाय. काल दुपारी नोएडा, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद आणि दिल्लीमधल्या वेगवेगळ्या भागांना एका धुळीच्या वादळाने तडाखा दिलाय. त्यामुळे या सगळ्या भागांमध्ये धुळीचं दाट आवरण पसरलं आणि त्यामुळे तिथली दृश्यमानता सुद्धा कमी झाली. शिवाय या वादळानंतर त्याच्यात पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचीही भर पडली. त्यामुळे हे नेमकं वादळ का आलंय हे आपण आज समजून घेणार आहोत. तर मार्च ते जूनच्या सुरुवातीपर्यंतचा काळ म्हणजे मान्सून पूर्व काळ असतो. या काळामध्ये धुळीचं वादळ, पावसाच्या सरी येणं हे तसं कॉमन असतं. याच काळात राजस्थानच्या कोरड्या भागातून भुसभुशीत वाळू असेल, धूळ ही वाऱ्यांबरोबर दिल्लीमध्ये येते आणि जेव्हा थंड हवा उष्ण आणि कोरड्या वातावरणाच्या संपर्कात येते तेव्हा मेघगर्जनेसह पाऊस पडतो. भारतीय हवामान खातं आणि स्कायमेटने 3 ते 6 जून दरम्यान सोसाट्याचा वारा, धुळीचं वादळ आणि पावसाचा त्यामुळे इशाराही दिलेला आहे. त्यामुळे दिल्ली NCR मध्ये आलेलं हे जे धुळीचं वादळ आहे, जो सोसाट्याचा वारा आहे आणि बरोबर जो पाऊस पडतोय, त्या सगळ्या मान्सून पूर्व हालचाली आहेत. 5 जून पर्यंत हे वातावरण असंच राहील आणि हळूहळू त्यानंतर ते कमी होत जाईल असं तज्ज्ञ सांगतायत. पण राजस्थानमधून दिल्लीत धूळ येण्याचं प्रमाण वाढत चाललंय का? तर राजस्थानमधल्या चुरू शहरामध्ये 30 मेला धुळीचं वादळ आलं होतं. त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते. राजस्थानमध्ये खरं तर दरवर्षी याच काळामध्ये धुळीचे लोट उठणं हे कॉमन आहे. कारण मध्य पूर्व आणि थार वाळवंटातून धुळीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहायला लागतात. आता हे वारे आरवली पर्वतरांगांना धडकतात आणि त्यांचा वेग मंदावतो आणि या वाऱ्यांबरोबर असलेली धूळ ही तिथेच साचून राहते आणि म्हणून आरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडच्या बाजूला या वाळूच्या टेकड्या पाहायला मिळतात. या टेकड्यांना ऑब्स्टॅकल ड्यून्स म्हणतात. या टेकड्यांवर वाढणाऱ्या वनस्पती या वाळवंटात वाढणाऱ्या वनस्पतींसारख्याच असतात. जर इथे मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करण्यात आली तर धुळीच्या वादळामुळे जी वाळू उडते तिला आरवली पर्वतरांग ओलांडून पुढे जाता येणार नाही. पण सध्या आरवली पर्वतरांगेचा ऱ्हास सुरू आहे. इथल्या वृक्षांची तोड होतीये, टेकड्यांवर खाणकाम मोठ्या प्रमाणात होतंय. त्यामुळे धूळ ही वाऱ्याबरोबर उत्तर भारताच्या मैदानी भागात पोहोचतीये. त्यामुळे आरवली पर्वतरांगांचा जसा ऱ्हास होत जाईल तसं या धुळीच्या वादळाची तीव्रता सुद्धा वाढत जाईल असा अंदाज तज्ज्ञ वर्तवतायत. कारण पूर्वी उत्तर भारतात राजस्थानकडनं येणाऱ्या धुळीच्या वादळांचं प्रमाण तुलनेने कमी होतं. आता याचा अर्थ दिल्लीत आलेलं हे धुळीचं वादळ कॉमन आहे का? तर हो, उत्तर भारतात थाळ वाळवंटामुळे धुळीचं वादळ येतं. एप्रिल ते जून दरम्यान हे वादळ तयार होतं आणि नैऋत्य आणि पश्चिमेकडनं वाहणारे वारे हे धुळीचे कण सर्वत्र पसरवतात. पण याची हळूहळू वाढत जाणारी तीव्रता आपल्यासाठी चिंतेचा विषय नक्कीच आहे. आणि लास्ट, मान्सून पूर्व काळानंतर मंडळी 4 जूनला नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. मान्सूनने संपूर्ण केरळ, लक्षद्वीप बेटं आणि तामिळनाडू, कर्नाटकचाही काही भाग व्यापलेला आहे. मान्सून सर्वसाधारणपणे 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो, पण यंदा तो 3 दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झालेला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मान्सून संपूर्ण गोव्यासह दक्षिण कोकणापर्यंत पोहोचायची सुद्धा शक्यता आहे. तसंच पुढच्याच 2-3 दिवसांमध्ये मान्सून ईशान्येकडच्या राज्यांमध्येही दाखल व्हायची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. याचे रोजचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत फॉलो आणि सबस्क्राईब करा ऑडी वन.